गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात मी माझ्या रूममधूनच करत आहे. परत काल झालं की मस्ती चालू झाली मित्रांनो आमची. खूप दिवसानंतर जसे आधी मस्ती करायला तसे परत मस्ती करायला लागलोय आम्ही दोघं जण आता. लिओ आणि मी बरं. Acá le voy a dar ahí. काय रे लिओ, काय केलं तू? मी व्हिडिओ बनवत आहे. श्रीराम हार्डवेअरला व्हिजिट करा. मशिनरी पाहिजे, काही पाहिजे, हार्डवेअर पाहिजे त्या वस्तू भेटतील तुम्हाला सगळ्या. नाही हो, साऱ्या प्रकारची वस्तू भेटेल. पाईप आहे, टोपले आहे, मोठे टोपले आहे, मोठे टोपले आहे, टाकी आहे, कलर बी आहे. विशेष म्हणजे कलर आहे. सोलार पॅनल पण आहे झटका मशीन साठी. झटका मशीनचे प्रोडक्ट. चांगले व्हिडिओ बनवा आणि आम्हाला बी पाठवा, आम्हाला घेऊ. ही बॅटरी का आणि हे सोलर पॅनल, झटका मशीन. हे पाण्याची बॉटल आहे आमची. या नळ्या, तार, खिळे. म्हणजे एकंदरीत हार्डवेअरच्या सगळ्या वस्तू आहे आमच्याकडे. आहे की नाही? सगळ्या वस्तू हार्डवेअर जे मी तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही दुकानात आमच्या समृद्धीचे नळे तुम्ही एकदा दुकानाला व्हिजिट करू शकता. दुकानाचा ॲड्रेस इतका सोपा आहे. परिवर्तन चौकात तुम्ही उभे राहिले की जिकडून सूर्य उगवतो तिकडे बघायचं. श्रीराम हार्डवेअर तुम्हाला दिसून जाईल. आहे की नाही? मोठं भलं मोठं नाव. सीजी कंपनी 2 वर्षाची वॉरंटी. हां, सीजी कंपनी फॅन आहे 2 वर्षाची वॉरंटी. हां, हे जे फॅन आहे ना, हां, हां सीजी कंपनीचे फॅन आहे. याची 2 वर्षाची गॅरंटी आहे. एक कॉल करायचा कस्टमर केअरला, लगेच घरी माणूस येतो ते सुटून देतो जर काही बिघाड झाला. पण हा आमचा एकदम खासम खास माणूस आहे. ये तर मित्रांनो, मी आता चाललोय रवीकडे. त्याच्या आधी मित्रांनो बघा, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. काल रात्री ना आमच्या इथे खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि माझ्यासोबत स्वप्नील पण आहे मित्रांनो. मी रवीकडे का चाललोय हे रवीकडे गेल्यावरच सांगतो तुम्हाला. आधी हा ॲक्सिडेंट बघा तुम्ही. हे बघा मित्रांनो, हा ट्रक दिसतोय का तुम्हाला? याची पूर्ण कॅबिन जळाली आहे. आधी रस्त्यावर होता तो, आता तिकडे नेऊन ठेवला त्याला शेतामध्ये. आणि हे ट्रॅव्हल बघा, आता ट्रॅव्हल दाखवतो तुम्ही तुम्हाला समोर. काल रात्री झाला मित्रांनो ॲक्सिडेंट इथं. तो जो एक ट्रक लागला तिकडे शेतात, तो आणि ट्रॅव्हलचा ॲक्सिडेंट झाला होता काल रात्री. तर मित्रांनो, हा जो सामान तुम्हाला दिसतोय ना, हा कृषी पंपाचा कुसुम योजनेअंतर्गत मित्रांनो रवीने अप्लाय केलं होतं. तर त्याला एक कृषी पंपाचा सर्व सामान आला आहे. हेच कारण होतं मित्रांनो माझं रवीकडे यायचं. हा सगळा सामान बघायचा होता मला.
हे जे पेटे स्टार्टर आहेत. हाव सोलर पंपचं ॲप्लिकेशन केलेलं होतं मित्रांनो रवीनं 6 महिने झाले. काल त्याचा सामान आला सगळा, सोलर प्लेट, सोलर पंप, ते बघायला आलो मी. आणि आता चाललोय त्याच्या शेतात स्पॉट बघायला. आपली नाव मस्त आहे लहानी. डुकरावाले त्या गाड्या शिजला गेलाय ना. हां मग ते सगळे तार तो तोडले असतील पुढे येणार. डुकरावाला आहे ना. वर्गामधून झाली का रवीले नाव चालवता येते मित्रांनो. इकडून जायचं का आपल्याला या रस्त्या ना. जाते का रवी. काय गरज होती हो फिरो. उजनी बाय जास्त राहत घरी. एका बाईच्या अंगात येऊन गेलं तो. मोठं तर काढते तेवढं. अरे ते काढ तेवढून. इथली नाव ये तू इकडे. बा मित्रांनो मी नाव फिरून टाकली डायरेक्ट. जिकडून आलं ते तिकडेच चाललो आम्ही परत. हो काय प्रयत्न करून पाहायचा. हे इकडे समोर शेत आहे मित्रांनो रवीचे. आणि तिकडे मागे गाव. गावाच्या आणि शेताच्या मधोमध येते पाणी म्हणजे नदी, तापी नदी. हालाकी उन्हाळ्यात नसते इथं हे पाणी, फक्त पावसाळ्यात नाही, हिवाळ्यात असते. आणि मग आज सूर्य किती भारी दिसते. नजारा काय भारी आहे मित्रांनो. सूर्य तिकडे मच्छीवाले मच्छी मारताय, मच्छीचे जाळे टाकताय. समुद्र दिसला असता. रवी इकडे नाव चालवतोय टोकरानं. आणि मी व्हिडिओ काढतोय. काय नजारा आहे यार भारी.
ओके मित्रांनो, तर आता आम्ही पोचलो किनाऱ्यावर. हे तिकडे पुढे रवीचं शेत बा, ते तूर दिसते. हां पाईपलाईन जायला अशी 1 मिनिट थांब. फुट झालाय ते. या पाट्या उचकला गेल्या तोंडाला लागता. हो आणि असं ठेवता सोडेल आहे. ओके मित्रांनो, आता आम्ही चाललोय परत घरी. अंधार पडला सगळीकडे आणि सूर्य बी गेला त्याच्या घरी. म्हणजे सूर्य मावळला मित्रांनो. अरे असा क्लायमेट आहे मित्रांनो आमच्याकडचं भारी एकदम. अचानक प्लॅन बदललाय मित्रांनो आमचा. आता शिकार करायला आलोय आम्ही. शिकारी बनून गेलो आम्ही डायरेक्ट. आता बघू शिकार लागते आम्हाला की आमचा पोपट होतो तो. नाही रे, मच्छी दिसली मित्रांनो आम्हाला मोठी कुदताना, पण ती आता गायब झाली. आणि इथं अशी कंडिशन आहे की डायरेक्ट मच्छी तुम्ही हाताने पण कॅच करू शकता. काय रे काय रे, हां पुढे घ्यायची का तुला? चोरी किया रे. नाही रे, इतक्या दूर नाही होती काही ते रवी, ह्या आधी होती ते. पाय किती दिसली. लोटू का मी? दिसला आपल्याला फर्स्ट दिसलं असतं. आहे रे कर बरोबर. चांगला आहे ते. हां नाही आपल्याला फसला असता दिसला असता ना. जिब्ब दिसलं असतं ना आपल्याला. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा झाला आहे पोपट. आता परत आमची घराच्या दिशेने. खतरनाक आहे की गोष्ट आहे. 2 मिनिटात मित्रांनो घरी जायच्या गोष्टी झाल्या होत्या आमच्या, आणि आता लगेच मच्छी दिसली तर मच्छीवर मन नाही. तर पडून गेलाय मित्रांनो. हा बघा रवी बी दिसत नाही, कारुलाल बॉबी दिसत नाही, आणि मी बी दिसत नाही, आणि आम्ही रस्ता बी विसरलोय. नाव चालली फक्त चालली गोल गोल फिरतोय आम्ही नुसते. हा ओके मित्रांनो, आता चाललोय आम्ही घरी. किती वाजले माहिती का? 7:30. तर मित्रांनो आता घरी आलोय मी. तर मित्रांनो आता हे रवीला कसं भेटलं, सोलर पंप कसा भेटला, तर 7-8 महिन्यापूर्वी मित्रांनो रवीने पोर्टलवर जाऊन अप्लाय केलं होतं. PM कुसुम नावाची जी योजना आहे ना मित्रांनो, त्याच नावाचं पोर्टल पण आहे. तिथं जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं. तुमचं काय 7/12 वगैरे, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक वगैरे लागते, फोटो वगैरे लागतात, संमतीपत्र लागतं, आणि जास्त काही तिच्यात लागत नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो मी, 1 रुपयाची कोणाला रिश्वत द्यायची गरज नाही की काही म्हणजे कोणत्याच प्रकारचे असे आतमधून टेबल घालून आपल्याला पैसे द्यावे लागते नाही मित्रांनो त्या योजनेसाठी. हां फक्त तुम्हाला वाट बघावी लागते. कमीत कमी ना 6 ते 7 महिने लागते या पूर्ण प्रोसेसला. असं नाही की अचानक आज आपण पोर्टल केलं ना उद्या येईल, किंवा डायरेक्ट 7 महिन्याने येईल, तसं नसते. स्टेप बाय स्टेप याची प्रोसेस चालते मित्रांनो. आणि आपल्याकडून ते 10% रक्कम पण कधी घेतात जेव्हा आपलं मंजूर होते. म्हणजे
आपण जो अर्ज करतो ना तो जेव्हा मंजूर होतो ना तेव्हाच आपल्याकडून 10% रक्कम घेतात मित्रांनो. इतकी मस्त योजना नाही, इतका म्हणजे खूप छान सामान भेटला येतो त्याला. सोलर प्लेट वगैरे, वॉटर पंप, जे जे असेल ते सगळं मी बघितलं माझ्या डोळ्यांनी. एकदम मस्त आहे. तुम्हाला पण जर का असं वाटत असेल की बाबा तुमच्या शेतात तुम्ही हे करावं तर बिंदास मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ घ्या. खूप खूप छान योजना आहे. म्हणजे तुम्ही आता विचार करा, रवीचं जिथं शेत आहे ना तर दोघी बाजूनं पाणी आहे, तिथं इलेक्ट्रिकचा संबंधच नाही. त्यांचं त्या लोकांचं जे पण चालते ना बोरिंगवर किंवा असंच कोरडवाहू जमिनीवर चालते. आता त्याच्या शेता शेजारीच विहीर आहे, नदी पण आहे, पण तो तिथून पाणी घेऊ शकत नव्हता. तर तो पाणी कसं घ्यायचा माहिती आहे का, जे आपलं डिझेलचं किंवा डिझेलचं आपलं झापलं असते ना ते त्याच्यावरनं तो पाणी घेऊन शेती करायचा. म्हणजे त्याला डिझेलचा वेगळा खर्च. आता कसं आहे सोलरचं लागलं म्हणजे त्याची जेवढी शेती आहे त्याचं एकदम मस्त काम आहे. आणि असं नाही की तुम्ही त्याच्यावर 3 HP तुम्हाला जितकी आवश्यकता आहे ना तितक्याचं तुम्ही अप्लाय करू शकता. आणि कोणालाच 1 रुपया द्यायची गरज नाही याच्यामध्ये. सगळं काही ॲटोमॅटिक होते, सगळं. आणि रवीला तर ते साहेब लोक पण इतके चांगले भेटले ना की त्यांनी म्हणजे नाहीच, म्हणजे आपण काही गरजच नाही पडत कोणाला 1 रुपया 2 रुपया असं द्यायची. बस जेव्हा जेव्हा आपल्याला ते ऑनलाईन पैसे भरावे लागतात तेव्हा ते ऑनलाईन पैसे भरायचे आणि विषय क्लोज. आम्ही तर एक करून पाहिलं होतं, म्हटलं झालं तर चांगलंच आहे, पण झालं मित्रांनो. तुम्ही पण करा, आवश्यकता असेल तर नक्की करा आणि या योजनेचा लाभ घ्या. खूप खूप छान योजना, शेतकऱ्यासाठी खूप खूप चांगली योजना आहे मित्रांनो. एकदम म्हणजे फायदेशीर आहे. खूप लोक याचा फायदा घेतात. रवीच्या गावात मला वाटतं रवी दुसरा आहे. आणि खूप चांगली. आता आमचं जर शेत आहे म्हणजे आपलं जे शेत आहे ना तिथं लाईट वगैरे सगळी सुविधा आहे, म्हणून आपल्याला काही याची गरज नाही. पण अशा शेतामध्ये जिथं लाईटिंगचा प्रॉब्लेम आहे, कारण जिथं नदीत चारी बाजूने आहे तिथं लाईटच जाऊ शकत नाही, तर अशा ठिकाणी ही जे PM कुसुम योजना आहे ना मित्रांनो खूप फायद्याची आहे. तर बस मला तुम्हाला इतकंच सांगायचं होतं. मला माहिती नाही मी तुम्हाला हे कसं सांगणार, कारण हे सांगायचं म्हणजे मी स्वतः शेतकरी आहे, आपल्या घरचे सगळे शेतकरी आहे मित्रांनो. तर ह्या योजनेचा आपण असा फायदा घ्यायला पाहिजे. आणि खरंच कोणालाच 1 रुपया द्यायची गरज नाही. तुम्हाला जर का असं वाटत असेल की आपण हे करू आणि आपण ते ऑनलाईन पैसे घेऊ, ऑनलाईन पैसे भरू, ते आपले पैसे बुडतील का, तर नाही बुडतात, बिलकुल बुडत नाही पैसे मित्रांनो. आणि गव्हर्नमेंटचे लोक पण खूप चांगले आहे जे योजनेमध्ये आहे ते सगळे. म्हणजे जे जे डिपार्टमेंट आहे ना ते सगळे चांगले डिपार्टमेंट आहे. म्हणजे ॲटलिस्ट रवीला तरी सगळे लोक चांगले भेटले ते. तर करा, फायदा आहे याचा, खूप फायदा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आता ज्या ठिकाणी ना जमीन चांगली होती पण पाणीच नाही होता, आता रवी किती चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. तर बस इतकंच सांगायचं होतं मला. तर मित्रांनो मी आता आलो आहे गच्चीवर आणि हा बघा मित्रांनो चंद्र. आपल्या इथं 2-2 हळदी मित्रांनो आज. हे बघा हे इकडे समोर हां लाईट चमकत नाही आता इथले. आणि हे बघा इथले लाईट चमकत आहे का नाही, इथले पण लाईट दिसत नाही. 2-2 हळदी आपल्या एरियामध्ये. तेव्हा हे फटाके फुटते बघा इकडे. मित्रांनो मी आता माझ्या रूममध्ये आलो आहे आणि आजच्या ब्लॉगला मी इथं सेंड करतो. तुम्हाला जर का मित्रांनो माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.